सिंधुदुर्गामधली युती तुटल्यानंतर शिंदेंची मालवणमध्ये पहिलीच प्रचार सभा आहे। शिंदे मालवणमधील नारायण राणे यांच्या निवासस्थानी पोहोचले। दोघांमध्ये 20 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। नारायण राणे यांच्याकडून उपमुख्यमंत्री शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं। महायुतीमधील संघर्ष वाढला, त्यामुळे शिंदे राणेंच्या भेटीला महत्त्व आहे। सिंधुदुर्गात युती व्हावी अशी नारायण राणे यांची इच्छा होती। मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याचा निलेश राणे यांचा आरोप आहे। शिवसेनेमध्येच चढाओढ पाहायला मिळते। नंबर 2 ला किंमत नसते असं म्हणत रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेला डिवचलंय। तर देवा भाऊ 1 नंबरला आहेत असं नितेश राणे यांनीही म्हटलंय। दुसरीकडे आमच्यासाठी शिंदे साहेब बोलले की विषय फायनल अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली। पाहूयात। स्थानिक निवडणुकांवरून महायुतीमधील भाजप आणि शिवसेना सध्या विरुद्ध दिशेला आहे। नंबर 1 चा पक्ष कोणता यावरून सध्या चढाओढ दिसून येते। नंबर 1 हा नंबर 1च असतो। नंबर 2 ला काही किंमत नसते। आर पाटलांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना हा चिमटा काढलाय। यावर निलेश राणेंनीही उत्तर दिलंय। त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबांनो, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो। नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं। मी देवासोबत मी त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या, जो भी कुछ है देवा भाऊ ही है। एकदा शिंदे साहेबांनी एक विषय हाताळला तर आम्ही त्याच्यावर उत्तर देऊ शकत नाही। आम्ही लहान लोक आहोत। एकदा साहेबांनी स्टेटमेंट दिली ना, ते आमच्यासाठी फायनल। त्याच्यावरती मी परत प्रतिक्रिया देऊ शकत नाही। रवींद्र चव्हाण यांच्या सुरात सूर मिसळत नितेश राणेंनी सुद्धा 1 नंबरला महत्त्व असतं असं वक्तव्य केलंय। काल आमचे रवी चव्हाण साहेब काय बोलले, एक नंबरलाच महत्त्व असतं। आज 1 नंबरला आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। उद्या नगर विकास खाता अंतर्गत पण या नगर पंचायतीला अगर निधी आणायची असेल तर त्याला शेवटची सही ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचीच लागणार मुख्यमंत्री म्हणून। कुणी कोणाला डिवचण्याचा प्रयत्न करत नाहीये। यामध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ अशा प्रकारची काही कॉन्सेप्ट नसते। सगळे समान आहेत। सगळे एकमेकांच्या हातामध्ये हात घालून हा प्रचार ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला देवेंद्रजी एक खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे होते। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि शिंदे साहेब खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत। प्रभादेवीमध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद झाला। इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शेडवरून हा वाद झाला। शाखेसमोर शेड बांधण्यास स्थानिकांनी विरोध केलाय आणि याच शाब्दिक वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकर यांनी मात्र घटनास्थळावरून काढता पाय घेतला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय। असं असताना दुसरीकडे मुंबईमधील प्रभादेवीमध्ये जोरदार वादावादी झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक नागरिकांमध्ये शाखेसमोरच्या शेडवरून जोरदार वाद झाला। आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेडचा अडथळा येऊ शकतो असं म्हणत स्थानिकांनी विरोध दर्शवला। यावेळी स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकर यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतल्याचं बोललं जाते। एकमेकांवर हेल्मेट भिरकवण्याचा प्रकार या व्हिडिओमध्ये कैद झाला। नेमकं काय घडलं? साई सुंदर इमारत परिसरात शिंदे गटाचं कार्यालय आहे। याच कार्यालयासमोर तात्पुरतं छोटं शेड उभारलं गेलं। या ठिकाणी कायमस्वरूपी शेडचं बांधकाम सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षेलाच धोका निर्माण होईल असा आक्षेप या स्थानिकांचा आहे। स्थानिक मोठ्या संख्येने शाखेसमोर जमा झाले आणि त्यांनी बांधकामाला विरोध केला। समाधान सरवणकर आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले। त्यांनी परिसरातील लोकांसोबत संवाद साधण्याचाही प्रयत्न केला। स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकरांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला। गेली 5 वर्ष नगरसेवक होता, त्याला मोठमोठे बोर्ड लावावे लागतात। आता त्याचं उत्तर आम्ही 2 दिवसात देतो आणि खरोखर त्यांना जर दम होता तर थोडा वेळ थांबायचा। आम्ही सगळेजण इथे येत होतो, पाहिल्यासारखा पळायला येतो।
त्याला सांगा की इथे या, समोरासमोर भीड काय ते. महेश सावंतची अक्कल किती आहे मला माहित नाही, त्याचं ज्ञान अज्ञानी आहे. आणि त्या परिसराने त्याचा राग एवढाच आहे की त्या परिसरातनं तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मायनस होता. लोकप्रतिनिधी आता तू निवडून आलेला आहे, त्याला अजूनही समजत नाहीये, तू आता विरोधात नाहीयेस, तू निवडून आलेला आहेस, लोकांचे प्रश्न आहेत. फक्त बिर्लामध्ये जे काही डंपर येतात ते रात्री 1 वाजता येऊन त्याचं थांबवणं आणि त्याचे हप्ते घेणं हे बंद करून लोकांच्या समस्या हे सोडवायला पाहिजे. आणि किती वेळा तो पळायला मला बघून हे आता मला सांगायचे माझ्या विभागातली जनतेला माहिती आहे. दरम्यान वाद चिघळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून मातोश्रीला खुश करण्यासाठी हा स्टंट केल्याचा आरोप समाधान सरवणकर यांनी केलाय. उभाटाचा एक इच्छुक उमेदवार आहे, तो त्या ह्याचा बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे, अध्यक्ष पण आहे. आणि त्याची मागणी अशी, त्यांनी काय झालं, काल रात्रीपासून तिकडे भडकवण्याचा प्रयत्न सुरू केला मुलांना की तुम्ही खाली उतरा, तुम्ही अशा प्रकारे, आणि वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की साधी शेडचं काम असतं. अनेक ठिकाणी आपण लोकांना हवं असेल तर शेड बांधतो, काही ठिकाणी बांधत नाही. हा लोकांचा विषय होता. आज एवढं भडकवणं किंवा खाली उतरवणं लोकांना हा विषय नव्हता आणि छोटासा विषय होता. आज मला काही लोकांनी ते विनंती नंतर केली की तुम्ही बांधू नका, मी थांबायला सांगितलं. काही लोकांनी तिकडे राजकारण करायचं होतं, मातोश्रीवरती दाखवायचं होतं, आम्ही सरवणकरांचं काम थांबवलं. तिकडे एक उभाटाचा एक पदाधिकारी आहे, त्याला तिकडे दाखवायचं होतं, आम्ही सरवणकरांचं काम थांबवलं, मला तिकीट हवी आहे. तो इच्छुक आहे, आपण बघितलं असेल भावी नगरचं म्हणून त्याचे बॅनर बिनर लागलेले आहेत. फक्त एवढ्या कामावरती त्याला जर तसा पक्ष तिकीट देणार असेल तर त्यांनी अशी गोष्टी कराव्या. आणि कुठेतरी लोकांना काम हवं असतं. हे असले वाद घालून काही होणार नाहीये. आज तिकडे प्रत्येक इमारतीमध्ये पाण्याचं काम असून दे, लोकांना ज्या काही समस्या असतील हे आमच्या मार्फत सोडवले जातात.